Hello everyone, my name is Nawaz and you are watching The Supreme Show. तर ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे असं आपल्याला की आपण इन्व्हेस्टमेंट किती केली सुरुवातीला जनावरांमध्ये ह्या शेडमध्ये म्हणा? बघा, सुरुवातीला तर आम्ही निमकर फार्ममधनं जे 4 फिमेल घेतले आम्ही, की 4 फिमेल आम्ही 50-50 हजारांनी घेतल्या आणि 1 मेल आम्ही वजनानुसार घेतला. तिथे आम्ही 2000 रुपये किलोने. तर तो आम्हाला त्यावेळेस 42-43 हजाराला बसलेला. अशी टोटल 2.5 लाखाची आमची इन्व्हेस्टमेंट प्युअरमध्ये झाली. आणि दुसऱ्या आणखी 1-2-3 शेळ्या आम्ही क्रॉसमधल्या आणल्या, काही 20 हजारांनी, काही 15 हजारांनी. निमकर फार्मच्या व्यतिरिक्त जे दुसरे फार्मर आहेत, शेळी फार्मर, त्यांच्याकडून पण आम्ही घेतल्या. आणि शेडमध्ये जे आमचे भांडवल गुंतलेले, मी तर शेळी पालकांना सांगतो की आपलं जे आहे सगळ्यात कमीत कमी शेडमध्ये भांडवल गुंतवता येईल तेवढं गुंतवावं आणि जास्तीत जास्त शेळ्यांमध्ये भांडवल गुंतवावं. तर काही शेळी पालक काय करतात की ॲक्टिव्ह शेड नाही का, असे मोठे मोठे शेड बांधतात, मग ते शेडमध्येच भांडवल जास्त होतं. आणि ह्या शेळी पालनात की शेतकरी मित्रांना मी एक सांगू इच्छितो की सुरुवात करताना कमीत कमी 2 ते 4 शेळ्या आणि 1 मेलपासनं शेळी पालकांनी सुरुवात करावी. तो माणूस भविष्यात चांगला म्हणजे सक्सेस होऊ शकतो. त्याला म्हणजे आजाराची सुद्धा सारी माहिती होऊ शकते आणि त्या आजारावर निदान कसं करायचं, चाऱ्याचं नियोजन चुकत नाही. नाहीतर काही आपण एकदम जे आमच्याकडे आहे भांडवल म्हणून, पैसा आमच्याकडे आहे म्हणून आम्ही एकदम शेळ्या भरल्या, घेतल्या, मेल फिमेल विकत घेतले आणि आमच्याकडे चारा अवेलेबल नसतो. चाऱ्याचं नियोजन फसतं पण, की निसर्ग आहे, निसर्गानुसार चाऱ्याचं नियोजन फसू शकतं. पावसाळ्यात, थंडीत काही चाऱ्याचं नियोजन, ते तिथं शेळी पालकांचं नुकसान मोठ्या प्रमाणात होतं. तर 2 ते 3-4 शेळ्यांपासून सुरुवात आम्ही जेव्हा करतो, जशा शेळ्या वाढत्यात तसं शेतकरी आपल्या शेतात जर चाऱ्याचं नियोजन वाढवत जातो, तर हे नियोजन कधी फसत नाही. शेतकऱ्याला जर पूर्णपणे ह्याचं नियोजन करता येतं की आपल्याकडे बाबा आता 4च्या 8 शेळ्या झाल्या, तर 8 शेळ्यांसाठी आपल्याला चारा किती लागतो, पहिला 4 शेळ्यांना किती लागत होता. तर असं नियोजन ह्याचं जो ते आपल्या क्षेत्रात चाऱ्याचं नियोजन वाढवत जातो, त्याला काही अडचण येत नाही. ह्यात शेतकरी सक्सेस होऊ शकतात. आणखी एक गोष्ट शेतकरी मित्रांना मी सांगतो की शेतकऱ्याचं शेळीपालन जे आहे, शेतकरी शेळीपालन किंवा ह्याच्या व्यतिरिक्त जे शेळीपालक आहेत करणारे, ह्यांचं म्हणणं असं असतं की आपण जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे 4 शेळ्यांना, 2 शेळ्याला, ती लगेच निघावी. तर असं नाही. शेळीपालन जो असा धंदा आहे की ह्याची जी हे सुरुवात धीमे गतीने आहे. तुम्हाला इन्व्हेस्टमेंट जे आहे तुमच्या 2 शेळ्यांच्या 4 शेळ्या होणार, 4 शेळ्यानंतर तुमच्या 8 होणार. ही अशी सुरुवात जी आहे कमीत कमी तुम्हाला 1.5 ते 2 वर्ष, जेव्हा तुम्ही गोट फार्मिंग चालू करता 4 शेळ्यांपासून, तर तुम्हाला भांडवल त्याचं निघत नाही. कमीत कमी 1.5 ते 1.5 वर्ष, 2 वर्ष. तर ही तर शेतकरी न खचता त्यांनी शेळ्यांवर लक्ष दिलं पाहिजे. आणि नंतर ह्याचं 2.5-3 वर्षानंतर की दुपटीनं म्हणजे एकदम स्पीडमध्ये ह्याचं उत्पन्न चालू होतं. तर ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी थोडा दम काढला पाहिजे 1.5-2 वर्ष. आणि त्याच्यानंतर जी त्याची सुरुवात आहे भविष्यात, ती लाईफ बदलणारी सुरुवात आहे भरपूर. म्हणजे लगेच तुम्हाला आज तुम्ही माद्या घेतल्या, हे केल्या, तर 6 महिन्यात तुम्हाला किंवा वर्षात लगेच उत्पन्न नाही मिळत की त्या माद्या मोठ्या होणार, लागवड होणार, नंतर ते पिल्लं देणार. मग तिथनं तुमची जे सुरुवात, मग नंतर किती फिमेल किती मेल, की तुम्ही मेल मार्केटमध्ये पुन्हा मोठे होस्तर पुन्हा 1 वर्ष जातं, 6 महिने जातात, या 2 महिने काही तुमचे जे जसं मार्केटिंग असेल तसं, की ह्याच्यामध्ये दम काढला पाहिजे शेळीपालकांनी. भविष्यात शेळीपालन खूप चांगला धंदा आहे. ठीक आहे सर. तर खूप चांगली माहिती दिली आपण. तर धन्यवाद आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप अभिनंदन. थँक्यू सर.